खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000। मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेली मोठी अपडेट। येत्या 48 तासात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग प्रतीक्षित होता। पीक विमा 2025 कधी जमा होणार? पीक विमा जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। हेक्टरी रक्कम 15,000 ते 25,000 पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी घेऊन आलो आहे। खरीप रब्बी पीक विमा 2024-25 2023 3 वर्षापासून पीक विमा रखडलेला आहे। अतिवृष्टी अनुदान असेल, पीक विमा अनुदान असेल, हे कधी जमा होणार या चिंतेत शेतकरी वर्ग आहे। येत्या 2 ते 3 दिवसात 22 डिसेंबर 23 डिसेंबर 2025 राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार आहे। मग कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा जमा होणार आहे, पीक विमा जमा होण्याची प्रक्रिया काय आहे आणि याची सविस्तर माहिती आपल्याला कुठे मिळणार, यासाठी आपण लेटेस्ट अपडेट घेऊन आलो आहे। पीक विमा 2025 लेटेस्ट न्यूज। पीक विमा कुठे जमा होणार? गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग प्रतीक्षित होता, पीक विमा कधी जमा होणार, पीक विमा कधी जमा होणार। आपण जर आता PMFBYचं खातं जर तपासलं तर पीक विमा क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवायला सुरुवात झालेली आहे। क्लेम पेंडिंग दाखवायला सुरुवात झाली आहे। आपला क्लेम लवकरात लवकर सेटल होणार आहे आणि पीक विम्याचे पैसे येणार आहे। 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। या नुकसानीनंतर आता पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि कधी मिळणार, हा शेतकऱ्यांपुढे सर्वात मोठा प्रश्न आहे। ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाणी पूर्ण झालेली आहे, ज्या शेतकऱ्यांची KYC अपडेट पूर्ण झालेली आहे, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होण्याचा मार्ग पुन्हा सुरू झालेला आहे। अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, पीक विमा असेल, या माध्यमातून सरकार पैसे द्यायला सुरुवात झालेली आहे। पीक विमा 2025 ची लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी घेऊन आलं आहे। गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग प्रतीक्षित होता, पीक विमा कधी जमा होणार, पीक विमा कधी जमा होणार। आता पीक विम्याची प्रतीक्षा संपलेली आहे आणि राज्यामध्ये वाढीव निधी सुद्धा शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि पीक विम्याचा देण्यास सरकारने सुरुवात केलेली आहे। 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसानीनंतर शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। आता इलेक्शन संपलेला आहे आणि पीक विमा जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। इलेक्शनच्या काळामध्ये प्रशासन त्या इलेक्शन ड्युटीमध्ये बिझी होते। आता पीक विमा खरीप 2025 चा 34 जिल्ह्यामध्ये वाटपाचा मार्ग मोकळा झाला आहे, असे जे काही देशाचे केंद्रीय मंत्री आहे यांनी जाहीर केलेला आहे। पीक विमा दुसरा टप्पा, पहिला टप्पा जो आहे अतिवृष्टीचा, हा तात्काळ निधी दिलेला होता। आता दुसरा टप्पा आहे NDRF आणि जे काही स्थानिक जे काही कमिटी आहे, या कमिटीच्या अहवालानुसार प्रत्येक जिल्ह्यावाईज आता हा रिपोर्ट आलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा किती जमा करायचा हे महसूल प्रशासनाच्या अंडर मंडळानुसार आता जाहीर केलेलं आहे। आपण याविषयी सुद्धा सविस्तर अपडेट बघणार आहोत, कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात किती पीक विमा जमा होणार। परंतु आता येत्या 2 ते 3 दिवसात 48 तासामध्ये पीक विमा जमा होण्याचा मार्ग सर्व शेतकऱ्यांना मोकळा झालेला आहे। राज्यातील पीक विमा किती आलेला आहे हे आपण सविस्तर बघूया। यामध्ये नांदेडमध्ये विविध पिकांचा पीक विमा अजून पेंडिंग आहे। लातूर परभणी सोयाबीन कापूस 50 ते 75% पीक विमा, विदर्भामध्ये 50% पेक्षा जास्त, यवतमाळ बुलढाणा अमरावती अकोला वाशिम मागच्या 5 वर्षाच्या तुलनेमध्ये भरपूर नुकसान झाले आहे। उर्वरित 34% पेक्षा जास्त लातूर परभणी सोयाबीन कापूस 25,000 पर्यंत पीक विमा आहे। छत्रपती संभाजीनगर पीक विम्याचे वितरण अपेक्षित आहे। अहिल्यानगरमध्ये मोठ्या प्रमाणात पीक विमा अजूनही येणं आपल्याला अपेक्षित आहे। तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी हिंगोली सोयाबीन कापूस 25,000 पर्यंत पीक विमा अपेक्षित आहे। बीडमध्ये सोयाबीन कपाशी भरपूर पीक विमा येण्याची शक्यता आहे। नांदेडमध्ये सुद्धा दिलासादायक अपडेट आहे। जालनामध्ये 25,000 ते 30,000, धाराशिव 25,000 ते 30,000, हिंगोली 25,000 पर्यंत पीक विमा आपल्याला येणं अपेक्षित आहे। राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून पीक विमा भरपूर शेतकऱ्यांचा अजूनही जमा झालेला नव्हता। आता या अशा परिस्थितीमध्ये पीक विमा किती जमा होणार हे बघणं गरजेचं आहे। पीक विमा लेटेस्ट अपडेट, पीक विमा 2025 च्या लेटेस्ट माहितीसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। अधिक माहितीसाठी कमेंटमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गतील जे काही तुमचे प्रश्न असतील हे टाकायला विसरू नका। KYC अपडेट असतील, ॲग्रोस्टॅक रजिस्ट्रेशन असेल किंवा इतर अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। धन्यवाद।